शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की 8005 असेल किंवा इतर काही व्हरायटीमध्ये जे आहे ते आपल्या ऊस पिकाचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलेलं असतं, मात्र तरीही जे आहे ते त्या ठिकाणी पाणी आपण व्यवस्थित देतोय तरी ऊस जो आहे तो आपल्याला पिवळा पडायला काही ठिकाणी जे आहे ते दिसतोय। तर हे ऊसाचे पानं पिवळे पडायचे काय कारण आहेत, तर त्याचं काही निरीक्षण आता जे आहे ते आम्ही या ठिकाणी 21 शुगरच्या माध्यमातून जी काही शिवार फेरी आयोजित केली होती, त्यासोबत नेचर केअरचे कंपनीचे सुद्धा प्रतिनिधी सोबत आहेत। तर या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आम्ही शिवार फेरी आयोजित केल्याच्या नंतर निरीक्षण घेतल्याच्या नंतर काही निरीक्षण आम्हाला निदर्शनास आली। तर ते निरीक्षण काय आहेत आणि ह्या कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होतोय आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव होऊन ऊस पिकाचं नुकसान जर टाळायचं असेल तर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना काय केल्या पाहिजेत, तर त्या संदर्भात जे आहे ते आपण माहिती घेणार आहेत। या ठिकाणी आपल्याला तज्ञ मार्गदर्शक VSIचे शास्त्रज्ञ आदरणीय सुरेश माने पाटील साहेब जे आहे ते आपल्याला माहिती देतील। साहेब, काय सांगाल हे जे काय आपण निरीक्षण घेतले त्याबद्दल? आपल्या समोर ही जी कीड दिसते म्हणजे बुडाकडच्या कांड्याजवळ आतमधनं ऊस लाल पडलेला दिसतोय, हळूहळू पोकळ झालेला दिसतोय, या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी दिसतंय, याला बुडका कांडी कीड असं म्हणतात। आणि कांडी किडीचे प्रकार आपल्याला माहीत असतील, जमिनीच्या खाली कांड्या ज्या असतात किंवा जमिनीलगत ज्या कांड्या असतात त्याला एक आळी लागते, त्या आळीला म्हणतात बुडका कांडी कीड। आणि ही बुडका कांडी कीड ज्यावेळी आपल्या पिकाला लागते त्यावेळी आपल्याला वरती ऊस पिवळा पडलेला दिसतो, ऊसाच्या वाढीवर परिणाम झालेला दिसतो आणि नंतर काही वेळा हा ऊस आतून पोकळ झालेला सुद्धा दिसतो। म्हणून ह्या बुडका कांडी कीड असेल, खोड कीड असेल, कांडी कीड असेल किंवा शेंडे कीड असतील, ह्या सर्व प्रकारच्या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाय करणं गरजेचं आहे। यासाठी प्रामुख्यानं ही जी बुडका कांडी कीड आहे, ह्या बुडका कांडीचं किडीचं नियंत्रण करण्यासाठी लागण करताना कोणतेही एक कीटकनाशक टाकण्याची गरज आहे। उदाहरणार्थ कार्टॅप हायड्रोक्लोराइड कंटेंट असणारं केल्डान नावाचं एक कीटकनाशक आहे। ते कीटकनाशक लागणीच्या वेळी जर 8 किलो आपण जर टाकलं तर आपल्याला बुडका कांडीचं नियंत्रण करणं सोपं जातं, किंवा भरणीच्या वेळी जर 8 किलो प्रति एकर टाकलं तर बुडका कांडीचं नियंत्रण करणं सोपं जातं। नसेल तर ह्या सगळ्या किडी ज्या आहेत, बुडका कांडी कीड असेल, खोड कीड असेल, त्यानंतर कांडी कीड असेल आणि शेंडे कीड असेल, त्यातल्या त्यात शेंडे किडीसाठी शिफारस असलेलं कोराजन नावाचं एक कीटकनाशक आहे। ते 400 लिटर पाण्यामध्ये 150 ml, ऊसाचं वय 1.5 ते 2 महिने असताना ऊसाच्या बुडाजवळ आळवणी करणे आणि त्यानंतर पाणी देणे हे करू शकतो। त्याचबरोबर लागण करत असताना जर केल्डान नाही मिळालं तर 4 किलो फर्टेरा नावाचं जे कीटकनाशक आहे, लागणीला 4 किलो, मोठ्या भरणीला 4 किलो, असं किमान 2 वेळा 4-4 किलो फर्टेरा नावाचं कीटकनाशक टाकल्यामुळे सुद्धा ह्या ज्या किडी ज्या आहेत, किडी ज्या आहेत, म्हणजे खोडकीड असेल, बुडका कांडी कीड असेल, शेंडे कीड असेल, या किडीचं नियंत्रण करण्यासाठी मदत होते। आता ह्या किडी ज्या आहेत, ह्या किडी जर वेळीच जर नियंत्रणात नाही केल्या तर आतमध्ये ऊस पोकळ पडतो आणि ह्यामध्ये आतमध्ये एक बुरशी घुसते आणि ही बुरशी हळूहळू वरती ऊसामध्ये जाते आणि आतमध्ये ऊसाला पोकळ करू शकते। बऱ्याच वेळा लक्षात येत नाही की ऊस पोकळ का झालाय, परंतु बुडका कांडी किडीनं छिद्र मारल्यानंतर त्या बुरशीला आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश मिळतो आणि एकदा बुरशी आत शिरली की ऊसामधली जी साखर आहे ती खात वरती बुरशी जाते आणि आतमध्ये ऊस पोकळ पडतो। म्हणून पहिलं काम काय करायचं आहे तर बुडका कांडी कीड लागणार नाही यासाठी 2 वेळा लागणीला आणि भरणीला 4 किलो रिजंट असेल, 4 किलो फर्टेरा असेल किंवा 4 किलो दाणेदार केल्डान असेल, 8 किलो दाणेदार केल्डान, लागणीला 8 किलो, भरणीला 8 किलो केल्डान असेल, याचा वापर शेतकरी मात्राने केला पाहिजे। आणि ह्यानंतर जर आतमध्ये बुरशी जाऊन ऊस जर पोकळ पडलेला दिसत असेल तर त्यासाठी एक जैविक कीटकनाशकाचा वापर करावा लागतो, तो म्हणजे ट्रायकोडर्मा हर्जानियम। ट्रायकोडर्मा हर्जानियम नावाचं एक जैविक कीटकनाशक आहे। ते एका एकरला किमान 1 लिटर, जास्तीत 2 लिटर घेतलं तर उत्तमच आहे। हे पहिल्यांदा 20 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे, त्यामध्ये अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे, अर्धा किलो बेसन पीठ घ्यायचं आहे, त्याला 24 तास कमीत कमी किंवा जास्तीत 48 तास त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे। त्या बादली भरून बुरशी त्याच्या वाढवायच्या आहेत, ट्रायकोडर्मा हर्जानियम, आणि नंतर हे 400 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला हे ऊसामध्ये आळवणी करायची आहे। तर भरणीनंतर
ट्रायकोडर्मा हर्जानियमची आळवणी करणं गरजेचं आहे, म्हणजे आतमध्ये पोकळ पडणारे ऊस आहेत ते थांबवले जातात. त्यासाठी शेतकरी बांधवांनी किडीचं नियंत्रण करण्यासाठी वेळेत जागा होणं हे गरजेचं आहे. म्हणून आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला लागणीला आणि भरणीला पहिल्यांदा कीटकनाशकाचा वापर करणं आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा हर्जानियमचा वापर करून आतमध्ये वाढणारी बुरशी आहे त्याचं नियंत्रण करण्याचं काम वेळीच जर केलं तर आपल्या ऊस पिकाचं नुकसान आपण टाळू शकतो. धन्यवाद.